हॅलो नमस्कार, मी शुभांगी. तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे कार्तिकी वारी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. ज्या वर्षभरामध्ये 4 मोठ्या एकादशी असतात, आषाढी, कार्तिकी, माघवारी आणि चैत्र महिन्यातील एकादशी. तर आज आहे त्यातीलच कार्तिकी एकादशी. तर माझा उपवास आहे आणि घेवड्याचा वेल आहे तो मी दारासमोरच लावलेला. आणि हे जे आहे ते बेलाचं झाड आलेलं आहे, तर त्या झाडावरती वेल चढलेला आहे. तर खूप साऱ्या शेंगा लागल्या होत्या, त्यामुळे मी आज सकाळी झाडून वगैरे झाल्यानंतर आज म्हणलं मुलांसाठी टिफिनसाठी घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवावी. आणि आत्तापर्यंत 5 ते 6 वेळा या घेवड्याच्या शेंगांची भाजी केली आहे. जास्त नाही, 2-3 बिया लावलेल्या, तर त्या सर्व उगवून त्याची झाड आलेलं म्हणजे वेल आलेला आणि तो असाच चढवलेला आहे. तर त्याला खूप साऱ्या शेंगा लागतात, तर त्याच मी तोडते. तसेच मिरचीचे झाडं लावलेले आहेत, रोपं. ते आता थोडीशी मोठी झालेले. एक आहे ते खूप मोठं झाले, त्याला पण मिरच्या लागतात. जेवढ्या मोठ्या होतील तशा मी त्या तोडून घेते. शेवटी कष्टाचं फळ हे मिळालेलं खूप आनंद होतो, कारण झाडं लावलेली आणि त्याला घेवड्याच्या शेंगा लागल्या, त्यानंतर हिरवी मिरची, त्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. फुलं पण मी तोडून आणलेली आणि सूर्योदय झालेला, त्यामुळे त्याचं पण थोडंसं शूट वगैरे केलेलं, तर ते तुम्हाला मी दाखवलं आहे. त्यानंतर मी घरात आली, ते सर्व ठेवून दिलं आणि त्यानंतर मला घरातलं म्हणजे घरातील जे रूम आहे ते झाडू वगैरे मारायचं राहून गेलेलं. तर ध्रुव झोपलेला, आरू उठली होती कारण तिची सध्या एक्झाम सुरू आहे. ती आंघोळ वगैरे करून अभ्यास करत बसलेली. तर त्यानंतर ध्रुवला मी बेडवरती टाकलं आणि जे अंथरूण पांघरूण आहे त्याच्या मी घड्या वगैरे करून ठेवते. सर्वात अगोदर बेड व्यवस्थित करून घेतला, त्यानंतर उशा वगैरे ठेवून दिल्या आणि जे पांघरूण आहे त्याच्या घड्या करून ते आता मी ड्रॉवरमध्ये ठेवून देते. त्यानंतर हॉल झाडून घेतला आणि बाकीच्या रूम पण झाडून घेतल्या, वरच्या पण रूम झाडून घेतल्या आणि सर्व काही शूट वगैरे केलं नाही. त्यानंतर यांच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवायला ठेवली आणि मी पण थोडीशी घेते. आणि आरूला शाळेत जायचं असतं, त्यामुळे डब्याची तयारी पटापट करायची होती. कणिक मळून झालेली आणि जे कालचं दूध शिल्लक राहिलं होतं तर त्याच्यावरती पण साय आलेली, तर ती मी एका भांड्यामध्ये काढून ठेवली. त्यानंतर दूध जे आहे ते पातेल्यामध्ये ओतून घेतलं आणि खूप उशीर झाल्यामुळे मी अशी फटाफट भाजी बनवते म्हणजे आरूला देण्यासाठी, कारण घेवड्याची बनवायची होती पण त्याला वेळ लागेल. त्यामुळे मी आता इकडे 2 बटाटे घेतले, ते त्याची साल वगैरे काढून गोल कट करून घेतले आणि कढईमध्ये तेल टाकलं आणि अगोदर बटाटेच कट केलेले टाकले. जिरे मोहरी मी साईडला नंतर टाकून दिले. त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकली आणि ते सर्व आता मी तेलामध्ये मंद आचेवर झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत इकडे मी चपाती बनवते आरूसाठी. आणि चपाती जरा मी मोठीच बनवते, कारण ती जास्त दिली एकच्या वरती तर ती खात नाही. त्यापेक्षा बनवतानाच मी एकच बनवते, पण मोठी बनवते. आणि मध्ये मध्ये मी चेक पण करत होते की भाजी शिजली आहे की नाही. तर तेलामध्ये छान परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद, त्यानंतर धना पावडर आणि मीठ टाकलं आणि नंतर कोथिंबीर पण टाकून देणार आहे. तर अशा पद्धतीने झटपट होणारी बटाट्याची भाजी बनवते आणि आरूला तर फार आवडते. तर भाजी बनवून होते तोपर्यंत चपाती पण माझी बनवून झालेली. त्यानंतर बघा मी कोथिंबीर कट करायला घेतलेली. तर सकाळी खूप धावपळ होते. यांच्यासाठी मी ब्लॅक टी बनवलेली, तर टी म्हणजे कॉफी बनवलेली, त्यांना पिण्यासाठी दिली. आणि इकडे माझी बटाट्याची भाजी पण बनवून झालेली. तर आरूचा जो टिफिन आहे तो भरून आता आरू स्कूलला गेली, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते, कारण हे आल्यानंतर यांना पण जेवायचं असतं. तर इकडे त्यांच्यासाठी मोड आलेली मटकी आणि त्याच्यामध्ये मी चॉपरच्या साहाय्याने कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला. याची खूप मदत होते घाई गडबडीमध्ये, फटाफट बारीक पाहिजे तेवढं आपल्याला चॉप करून मिळतं. त्यानंतर कोथिंबीर टाकली, लिंबू पिळला त्याच्यावरती आणि थोडंसं मीठ जे आहे ते स्प्रिंकल केलं आणि ते सर्व मिक्स करून, आणि कोथिंबीर जरा जास्त टाकली कारण यांना फार आवडते. तर अशा पद्धतीने यांना हा सकाळचा नाश्ता असतो. त्यानंतर सर्व चपात्या बनवून घेतल्या आणि कपड्यामध्ये गुंडाळून टोपल्यामध्ये मी ठेवून दिल्या.
आणि ध्रुव म्हणला की घेवड्याची शेंग नको मला, बटाट्याची पण भाजी नको, त्यामुळे मला मटकीची भाजी बनव, म्हणजे मटकीची उसळ, तर तीच बनवते. चॉपरमध्ये मी कांदा टोमॅटो बारीक चॉप करून घेतला आणि त्याच कढईमध्ये म्हणजे जे बटाटा बनवला होता त्याच्यामध्ये तेल गरम करून जिरे मोहरी अद्रक लसूणची पेस्ट आणि चॉप केलेला कांदा आणि टोमॅटो आहे ते तेलामध्ये चांगलं परतून घेण्यासाठी ठेवून दिलं. त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं, झाकण ठेवून चांगलं शिजवून घेतलं आणि मटकी जी आहे ते चाळणीमध्ये धुवून घेतलेली, तर ती पण तेलामध्ये छान अशी परतून घेतली जेणेकरून त्यामधील कच्चेपणा निघून जाईल. थोडा वेळ 1 मिनिटभर परतून घेतली आणि त्यामध्ये हळद आणि धना पावडर टाकली. हिरवी मिरची किंवा लाल तिखट मी ॲड केलं नाही कारण ध्रुव तिखट खात नाही, आणि चमचाभर पाणी टाकलं जेणेकरून जी मटकी आहे ती कच्ची राहणार नाही. आणि माझी कॉफी प्यायची राहिली होती तर ती कपमध्ये ओतून घेतली. नुसती म्हणलास की मग बटाटा खा चपाती सोबत. छोटी घेऊ का चपाती? मोठी केली का तू? एवढी मोठी केली का तू चपाती? छान आहे का? चहा चपाती खाणार का? ही मटकी चपाती काय खातो आता? एवढी खाना दिलेली आता एवढीशी ती बघत खाली जाईल. ध्रुव तोपर्यंत मटकी खातोय आणि थोडीशी चपाती दिलेली आणि चमच्याभरच मटकी तो खातोय. तोपर्यंत त्याच्यासाठी चहा बनवला आणि माझ्यासाठी पण बनवून ठेवला कारण उपवास आहे आणि चहाशिवाय तर दिवस जातच नाही. सकाळ संध्याकाळ 2 टाईम तरी चहा लागतोच. आणि ब्लॅक कॉफी होती ती थोडीशी थंड होण्यासाठी ठेवलेली आणि ती पिऊन घेतली. आणि चहा मी बऱ्याचशा थोड्या वेळानंतर पिणार आहे, पण ध्रुवला बनवतानाच मी बनवून घेतला, नंतर गरम करून पिऊन घेईन. तर फक्त माझी एकादशी आहे म्हणजे उपवास आहे, तर त्यासाठी मी साबुदाणा जो आहे तो भिजत घातलेला कारण मुलं पण खातात त्यामुळे. तर अशा पद्धतीने मस्त अशी मटकीची उसळ बनवून तयार आहे. तर मी अशा पद्धतीने बनवते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि जर तिखट बनवायची असेल तर हिरवी मिरची आणि लाल तिखट मी त्याच्यामध्ये ॲड करते. शक्यतो लाल तिखट थोडीशी पातळ आमटी करायची असेल तर तेव्हाच. आणि जर अशी उसळ बनवायची असेल आणि मुलं वगैरे खाणार नसेल किंवा मिरच्या जास्त तिखट नसतील तर हिरवी मिरची टाकून बनवते चपातीसोबत किंवा अशीही खायला खूप छान लागते. तर जे रात्रीचे भांडे होते ते रॅकला लावून द्यायचे राहून गेलेले, तर सर्व भांडे मी कपड्यांनी पुसून लावून दिले. त्यानंतर आज उपवास होता आणि 2-3 दिवसापूर्वी मी ही कूट काढून ठेवलेली, त्याचे आज लाडू वेळ होता तर म्हणलं चला लाडू पण बनवून ठेवू आणि लाडू बनवून एका डब्यात ठेवून दिले. त्यानंतर किचन ओट्यावरील सर्व सामान मी आवरलं आणि त्यानंतर जे भांडे होते ते घासून घेते मी कारण आज मला देव पण घासून पितांबरीने स्वच्छ करायचे होते. एकादशी आहे, त्यानंतर तुळशीचं लग्न आहे त्यामुळे. आणि थोडेसे हिरवट पण झालेले, हिरवट नव्हते पण ते राहत नाही म्हणजे देव चकचकीत असले म्हणजे छान वाटतात. आंघोळ वगैरे करून झाली, ध्रुवला शाळेत सोडून आले आणि त्यानंतर सर्व देव घासून वगैरे घेतले. देवांची भांडी सर्व घासली, देवांना गंध अक्षदा हळद कुंकू त्यानंतर माळा वगैरे घालून मस्त देवघरामध्ये ठेवून दिलं. आणि आज एकादशी असल्यामुळे पांडुरंगाची आणि विठ्ठल रुक्मिणीची माझ्याकडे अशी छान मस्त मूर्ती आहे, ती मी आता नवीन घेतलेली आहे. पहिली जी होती ते त्याचं नाक आणि तोंड डोळे असे जास्त दिसत नव्हते, ते पितांबरीने घासून ते सर्व झिजून गेलेले, त्यामुळे ही घेतलेली. आणि खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला, तुपाच्या वाती लावल्या आणि तुळशीपत्र वाहिले, फुलं वाहिले आणि छान मस्त अशी देवपूजा करून झाली तर तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर फरशी झाली, कपडे वगैरे धुवून झाले. चहा आणि शंकरपाळी खाऊन घे. मी पापडी खाणार. अगं चहा बनवला यार आता आल्यावर खा पापडी. ए चल वे बेडू पोहायलासारखं पोहायला मासा ग, चल पाणी मारून घेऊ तिला क्लासला सोडायचे. दादा चहा प्यायचा, 4 वाजत आले, ये खाली, मी तोवर झाडांना पाणी घालते, चहा उकळे लोक येतो. चल अरे चहा उकळल्यानंतर हे
हे करा, ओतून घे, मला झाल्यानंतर बोलू, मी पाणी मारून घेते झाडांना. ते उचलून ते आयकाड खाली पडले. हो आले आले. सर्व कामं आटपली होती. आता आरूला मी क्लासला सोडण्यासाठी निघाले आहे आणि ध्रुव गाडीवर बसण्यासाठी किती नाटकं करतोय. आरूला सोडून आली आता बाकीचे कामावर थोडं बसली आणि इकडे ध्रुवने कपडे चेंज केले. माझं राहिले चेंज करायचं. आज फराळ केले मी, नुसतं एक लाडू खाल्ला शेंगदाण्याचा, किंवा आता संध्याकाळीच. आणि आज दिवसभराचा उपवास असल्यामुळे खूप थकल्यासारखं झाले होते. खूप सारी कामं, धावपळ होती. यांना फ्लावरची भाजी केली, भाकरी बनवली, सकाळची मटकी आणि चपाती पण होती मुलांसाठी. त्यानंतर साबुदाण्याची खिचडी बनवली, हिरवी मिरची आणि बटाटा घालून. देवाला पण नैवेद्य दाखवायचा राहून गेलेला, तर त्याच्यावरती थोडंसं दही सोडलं. साखर तर मी अगोदरच ठेवलेली, त्यानंतर लाडू पण ठेवलेला. तर इकडे देवाला पण उपवासाचा म्हणजे साबुदाण्याच्या खिचडीचा नैवेद्य दाखवून झाला. हिरवी मिरची तळलेली, साबुदाणा, त्यानंतर ताक, दही आणि साखर. तर फराळ केली, सर्वांची जेवणं झाली. जेवणं झाल्यानंतर सर्व भांडे मी घासून घेतले. तर अशा पद्धतीने माझं आजचं रुटीन होतं, जे की मी तुमच्यासोबत शेअर केलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर कसं वाटलं हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि माझी मटकीची उसळ बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण सांगा. तर बघा, जे भांडे असतात ते मी रात्रीच सर्व घासून ठेवते, जेणेकरून सकाळी जास्त घाई गडबड होत नाही आणि ती रोजची सवय लागून गेलेली आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.